पहलगाम आतंकी हमले के बाद भारत और पाकिस्तान के बीच चल रहे तनातनी के बीच आज खेले गए क्रिकेट मैच के खिलाफ शिवसेना उबाठा के कार्यकर्ताओं ने आज नई मुंबई में प्रदर्शन किया। महिला आघाड़ी की कार्यकर्ताओं ने मेरा सिंदूर मेरा देश का नारा देते हुए मोदी सरकार और क्रिकेट मैच के खिलाफ जमकर हल्ला बोल किया। सिंदूर बांटते हुए शिवसेना यूबीटी की महिला आघाड़ी की पदाधिकारियों ने कहा कि एक तरफ जहां पाकिस्तानी आतंकी पहलगाम में हमला करते हैं और हमारी बहन बेटियों का सिंदूर उजाड़ रहे हैं, वहीं मोदी सरकार पाकिस्तान के साथ क्रिकेट खेलने का परमिशन देती है। शिवसेना यूबीटी की महिला नेताओं ने कहा कि दोहरी नीति देश में नहीं चलेगी। मेरा सिंदूर मेरा देश का नारा देते हुए महिला कार्यकर्ताओं ने आज जमकर नारेबाजी की और मोदी सरकार की नीतियों का खुला विरोध जताया। प्रदर्शन के दौरान महिला जिला संगठक रंजनाताई शिंत्रे, विनयाताई मडवी समेत तमाम महिला पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। शिवसेना यूबीटी की महिला कार्यकर्ताओं ने मेरा देश मेरा सिंदूर अभियान चलाते हुए कहा कि देश की बहन बेटियों का सुहाग उजाड़ने वाले पाकिस्तानियों के साथ कोई भी संबंध नहीं रहना चाहिए। मोदी सरकार और भारत पाक क्रिकेट का निषेध करते हुए उन्होंने क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर हा जो आज आंदोलन केलेलं आहे, हे आंदोलन माझा सिंदूर आणि माझा देश या अंतर्गत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं केलेलं आहे। आज खरं तर मगाशी मी भाषणात सांगितलं की मोदींना संसार नाही किंवा ते संसार करत नाही, त्यामुळे या चुटकीभर सिंदूरची किंमत त्यांना कळणार नाहीये। जुलैमध्ये ज्या अतिरेक्यांनी आपल्या 26 बांधवांची निगरून हत्या केली, त्यांच्या बायकांच्या समोर त्यांच्या मुलांच्या समोर त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं, हे अख्खं जग ह्या गोष्टीमुळे हळवळलं आहे। त्यामुळे मोदींनी युद्ध जाहीर केलं। अवघ्या काहीच दिवसात ट्रम्पच्या सांगण्यावरून युद्ध बंद केलं। पाकिस्तानचं पाणी अडवू, पाकिस्तानला कुठल्याही पाकिस्तानशी आर्थिक व्यवहार करणार नाही म्हणून फक्त त्यावेळी निवडणुका तोंडासमोर होत्या, डोळ्यासमोर निवडणुका ठेवून या घोषणा केल्या आणि आज पाकिस्तान बरोबर कुठलेही संबंध ठेवणार नव्हते हे सरकार। मग आज ही जी मॅच आहे ती कुणाच्या हितसंबंध सांभाळण्यासाठी आहे याचा विचार कुठेतरी आपण केला पाहिजे। कारण एका घरातला करता पुरुष गेला तर अख्खं त्याचा संसार उद्ध्वस्त होतो याचा विचार मोदींनी केला पाहिजे। आणि त्यासाठी आमचे उद्धव साहेब खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि शिवसेना ही नेहमी 20% राजकारण आणि 80% समाजकारण करत आहे। त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ज्या लोकांच्या भावना आहेत त्याची जाणीव आहे आणि आज त्या जाणीवेतूनच आज हे महाराष्ट्रभर महिला आघाडी आंदोलन करत आहे। आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांना आम्ही कुंकवाच्या डब्यात भेट म्हणून पाठवत आहोत। इथून पुढे तरी त्यांनी शहाणपण यावं त्यांना की लोकांच्या भावनेशी खेळू नये, कारण आज 26 लोक गेलेले आहेत म्हणजे याचा विचार सरकारने केला पाहिजे। हे सरकार सर्वसामान्यांचं नाही आहे, हे सरकार धनदांडग्यांचं आहे। अदानी आणि अडानींच्या घशात अनेक जमिनी घालाव्या याच्यासाठी हे अनेक कायदे आणत आहेत। गेल्याच आठवड्यात आम्ही जनसुराज्य जो कायदा आणताय त्याच्या विरोधी आंदोलन केलं होतं, पण आजचं आंदोलन हे खूप घराघरातल्या महिलांना भावणार आहे आणि या सिंदूरची किंमत पंतप्रधानांना कळली पाहिजे। आणि त्यासाठी आम्ही हा चुटकीभर सिंदूर त्यांच्या कार्यालयाला आणि त्यांच्या हाऊसला आम्ही पाठवत आहोत। त्यांचा त्यांनी स्वीकार करावा असा महिला आघाडीकडून आम्ही त्यांना आग्रह करतो आणि पाकिस्तानशी कुठलेही संबंध कुठलेही व्यवहार ठेवू नयेत, त्यांच्याशी सर्व तोडून टाकावेत ही विनंती आम्ही आमचे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना करत आहोत। आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिला, कारण आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माझा कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। सर्व आपले महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिक याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। याचे एकमेव कारण आज आपण पाकिस्तान आणि इंडियाची मॅच आहे आज रात्री 8 वाजता दुबईमध्ये। खरं म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर जे बॅड हल्ला झाला आपण बघितलं की 26 कुटुंबांनी आपले प्रमुख लोकांना गमावलं। आज जे महिला भगिनी आहेत त्यांच्या सिंदूर पुसला गेला। त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे केंद्र सरकारने
म्हणजे युद्ध सुरू केली, पण एक अवघ्या 4-5 दिवसामध्ये ट्रम्पच्या म्हणजे इंटरफिअरन्स नंतर ते युद्ध बंद करण्यात आली. आणि आपण बघतो की काही महिन्यामध्ये जेव्हा तर त्यांनी मोठी मोठी गोष्ट केली होती की आपण कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर व्यवहार ठेवणार नाही, कुठलाही वस्तू त्यांना पाठवणार नाही, पाणी बंद करणार, पण काही महिन्यामध्ये ते विसरून जे कुंकू पुसलं गेलं, जे सर्व महिलांचे त्यांच्या अस्मिता कुठेतरी रस्त्यावर आणून त्या कुंकूचा विचार न करता ते जे समोरचे देश आहेत पाकिस्तान, जिथून ते आतंकवादी आले होते हल्ला करायला, त्यांच्यावर मॅच ठेवण्यात आलेला आहे. म्हणून त्याचा निषेध म्हणून आता आम्ही सर्व आज आमचे जिल्हा संघटक शिंत्रे मॅडम आहेत, आपले जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे जे आहेत, सर्वबद्दल आम्ही सर्व जे महिला आघाडी आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, आज आम्ही निषेध म्हणून सरकारचे इथे आज आम्ही सर्व आंदोलन करण्यात आलेलं आहे. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.